डीजेच्या तालावर आला नवरदेव नवरदेव मांडवाच्या दारी. लग्नाला आलाय का झोपायला आलाय तेच कळत नाही याचं. बोला आता काय यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका राहुल टाकतोय पुढचा पाऊल. तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मी चाललोय माझ्या ऑफिस मधल्या मित्राच्या लग्नाला जालना जिल्ह्याच्या एक पुढचं स्टेशन आहे परतूर, तर तिथे आम्ही जाणार आहोत. आता हे आमचे 3-4 मित्र आलेले आहेत सध्या कल्याण स्टेशनला. मित्रांनो, अजून बाकीचे आमचे एक 7-8 जण आहेत, ते दादरवरून निघालेले आहेत. काही जण ठाण्यावरून आलेत. आमचे शुभे भाई पण आलेला आहे. आता डायरेक्ट तुम्हाला बघू ट्रेनमध्ये जर व्लॉग काढायला भेटला तर काढेल, आता मग उद्या सकाळी डायरेक्ट स्टेशनला उतरल्यानंतर मी पुन्हा व्लॉग चालू करतो आणि पूर्ण लग्नाचा व्लॉग घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा आणि मजा करा, एन्जॉय करा. मित्रांनो, परतूर स्टेशनला उतरलेलो आहे आम्ही आणि आता चाललोय जिथं आम्हाला नितेश भावांनी आम्हाला गाडी हे केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. तिथून आम्ही त्याच्या घरी जाणार आहे. आणि हे मला वाटते नितेचे मित्र आहे तिकडं आईच्या गावात. हे नितेचे मित्र लय दिसायला लागले तिकडं. अशा प्रकारे नित्याने आम्हाला मस्तपैकी ट्रॅव्हलर बुक केलेले आहे. ह्या ट्रॅव्हलरने आता आम्ही जाणार आहेत. भाई हे देखो भाई, अरे पद्धतशीर परतूर स्टेशन. कोणती भाषा आहे भाई? जस्ट ट्रॅव्हलर मधून आम्ही उतरलेलो आहे आणि तिथून डायरेक्ट आता मंगल कार्यालयाच्या इथं आलो. मंगल कार्यालयापासून मस्तपैकी आता आम्हाला गाद्या वगैरे दिलेले आहेत. इथे एक रूम दिलेले आहे आम्हाला. अरेंजमेंट चांगल्या पद्धतीने केलेले आहे. आणि पोरांचा आता सध्या असा मूड आहे की डायरेक्ट झोपायचं आहे, पण आता कोण झोपणार नाही भले इच्छा असली तरी. हे मुलीचे आजोबा आहेत. धन्यवाद आजोबा. चाकू चाकू मारणार मला. चाकू 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 मारणार. चाकू इथं मला काय म्हणलं माहिती का, असं कापून टाकेन मला चाकू. हलता येईल का? मटण खायचं भेटलं बाहेर. मित्रांनो, आलोय आता मस्तपैकी गोळा खायला आम्ही. गावाकडचे पूर्ण आठवण पूर्ण ताजी होता ना. काय म्हणता काका? इकडं बघा इकडं. आता कसं एकदम ओके. आमचे सगळे मित्रमंडळी पूर्ण मस्त गॅर खायला लागलेत. बनवा आपल्याला एक मस्तपैकी पद्धतशीर. पुराणी यादे ताजा होती हुई. काला खट्टा. काय म्हणता मित्रांनो, कस काय? एक नंबर ना. विषय हार्ड. मित्रांनो, वराड वगैरे आलेलं आहे आता आणि नवरदेवाची गाडी डायरेक्ट थांबलेली आहे गेटच्या बाहेर. इकडं अजून एंट्री केली नाही नवरदेवाच्या गाडीने. आणि नवरदेव तुम्हाला दाखवतो. नित्या भावा असा आमचा हा नवरदेव. आज देव आहे, आजच्या दिवशी देव आहे हा. आज एवढा दिवस सुखी आहे. आता इथून पुढे आयुष्याला घोडा लागणार आहे याच्या. नवरदेवाला आता मस्तपैकी लग्न मंडपापर्यंत घेऊन चाललंय, मंगल कार्यालयापर्यंत. हा कसं काय? डीजेच्या तालावर आला नवरदेव नवरदेव मांडवाच्या दारी. आला नवरदेव नवरदेव मांडवाच्या दारी. हे मंगल कार्यालय मित्रांनो. आणि नवरदेव कसं काय रुबाबात.
टाकलाय, पूर्ण झोपलाय. आता काय करायचं सांगा. आता तुम्ही ऑफिसमधून तर सुट्टी काढून आलाय मस्तपैकी लग्नाला मित्राच्या. लय टाकलाय. रात्र पूर्ण रिझर्वेशन होतं तरी पण झोपला होता. आता इथे येऊन परत झोपतोय. काय सांगायचं आता तुम्हाला सांगा. लग्नाला आलाय का झोपायला आलाय तेच कळत नाही याचं. बोला आता काय. भाई एवढं नाचलोय ना आम्ही. नवर देवाला घेऊन नाचले, सगळे नाचले, फुल एन्जॉय केलाय प्रत्येकाने. लग्नाचा टायमिंग होता 1:30 वाजता. नाचत नाचत आता 4 वाजलेत. आता इथून पुढे लग्न लागणार आहे. लय मजा आली. एवढा फुल एन्जॉय केलेला आहे. विषय संपला. इकडे 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 भाई एन्जॉय केला ना भाई मित्राच्या लग्नाला. एक्स्ट्रा 3 तास दिलेत नाचायला. काय डान्स केला एकदम मित्राचं लग्न बोललं भाई आपला राडा असणारच. तो पूछलो शादीची आधी काय करना है की नाही शादी भाई इसको पूछ शादी करणे भाई अजून पण चान्स गेलेला नाही भाई. नवरा नवरी मंडपात जाण्याआधी त्यांचं औक्षण होत आहे. आमचा नितेश भाऊ मस्त फुल खुश आहे भाई. आता देखो फोटोग्राफर कंटाळलेत. पण भाई मी ब्लॉगर आहे, मला कंटाळून जमणार नाही. प्रत्येक गोष्ट मला माझ्या ब्लॉगमध्ये घेणं गरजेचं आहे. बस अभी यहाँ से खतत लग्न लागलेलं आहे आणि सगळ्यांना लय भुका लागल्या होत्या. सगळे जेवायला बसलेत मस्तपैकी. हा लय भुका लागल्या त्या बघा. कुणीच थांबायला तयार नाही. फुल फायरिंग चालू आहे. मजा यायला लागले. जेवा निवांत. हे आपलं ताट येतो बाबा. या व्लॉगसाठी एवढं मेहनत करावं लागते मला. मित्रांनो लग्न एकदम मस्त झालंय. मस्त डान्स वगैरे केलाय, फुल मजा केली. खूप थकलेलो. त्याच्यानंतर लग्न झालं. जेवण वगैरे केलं आम्ही मस्त पोट भरून. खूप भूक लागलेली. जेवण वगैरे पण झालं. तर जेवण वगैरे करून तर बाहेर आलेलो थोडंसं मस्त मोकळ्या मैदानात बघा. आणि इकडंच चाललंय फोटोशूट. बघा दिसत असेल तुम्हाला. ही छोटीशी भेट. शारिक, प्रवीण, सिराज. हा भाई ओपन कर.
अनबॉक्सिंग ब्लॉग है भाई. हाउ टू अनबॉक्स मॅरेज काय मॅरेड गिफ्ट. नितेश कसं वाटतं गिफ्ट? मस्त ना, जबरदस्त. पेनव एक दुसऱ्यांना मस्तपैकी घड्याळ घाला आणि वेळेचं पालन करा आणि तुमचा सुखी संसार हा चालत राहो. अरे पहले दोनों जन एक हाथ में पकड़ के तो ऐसा दिखाओ तो सही. ब्लॉग में थोड़ी जान आनी चाहिए. कंटेंट उसका राहुल को तुम्हें कंटेंट नहीं दे रहे हो सही. नेक्स्ट अरे 1 मिनिट. पार्टी मागे उभं राहा. इतना फ्लुएंट कब से? पुढे नाही जायचं. पुढे नाही जायचं. एक नंबर. वॉच सेरेमनी. अरे वा, एक नंबर. कसं वाटतंय तुम्हाला दोघांना पण गिफ्ट बघून? तुम्ही हे जे घड्याळ घातलंय याच्यानुसार तुम्ही तुमच्या वेळेचं पालन करा आणि तुमचा आयुष्यातील हा जो सुखी संसार आहे हा आनंदात फुलवत आनंदात जगा. यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मस्तपैकी लग्न एकदम चांगल्यारीत्या एकदम पार पडलेलं आहे आणि जेवण वगैरे पण झालं होतं. आम्ही रिलॅक्स झालो. त्याच्यानंतर फोटो वगैरे काढला. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही गिफ्ट वगैरे त्याला दिलं आणि त्याला पुढील वैवाहिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप बरं वाटतं. एकदम रिलॅक्स फील झालं आहे आता. आणि मला वाटतं की आता आमची 9:30 वाजता ट्रेन आहे. तर आम्ही इथून 8:30 वाजता निघणार आहेत. एक अर्धा तासात आम्ही तिथं पोचू आणि तिथून मग डायरेक्ट मुंबईला. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.